काठी सहस्राम जैविका निघे महारुद्रा दैवी निघाला दशशिरा सैन्य संभार समवेत. जसं महादेवाचं असणारं सैन्य असतंय ना, महादेव आपलं सोबत असणारे घेऊन असणारा निघतो, त्याच पद्धतीने राजा रावणानं आपलं सैन्य सोबत घेतलं आणि सैन्य सोबत घेऊन गड गर्जना करीत मोठमोठे नारोळे देऊ लागले, तारडू लागले, तर ढोल वाजवू लागले, तर ताशे वाजवू लागले, तर कुणी असणाऱ्या हातामधल्या त्या पुंग्या होत्या रणभेरी म्हणतात त्याला, रणभेरी, आणि त्या रणभेरी वाजवू लागले. तर राजा रावण रामाकडे निघाला, तर रामाला मारणार म्हणजे मारणार, लक्ष्मणाला मारणार आणि वानर सैन्याचा तर सगळ्याचा अंतच करून टाकणार, असा आवेश राजा रावणाच्या मनामध्ये धरलाय आणि राजा रावण युद्धासाठी सज्ज झालाय. चतुराश संकटांचे श्री सूक्ष्म शलाका मणिमंजरी मुक्ता फळांच्या झालरी शोभती हारी पाचूंच्या. अरे राजा रावणाच्या रथाची शोभा ही सूक्ष्म असे असणाऱ्या त्या ठिकाणी काही वस्तू तर लहान काही मोठ्या काही सगळ्याच्या माळामध्ये ओढलेल्या आहेत. लहान मणी असणारे काही हिरे आहेत त्याच्यामध्ये पुरा टाकलेले, आणि हिरा असणारा तो चम 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 झालारी असणाऱ्या त्याच्या चमकत होत्या. काही फुलाच्या असणाऱ्या माळ आहेत, काही हिऱ्याच्या माळ आहेत, आणि असा राजा रावणाची शोभा रथाची दिसती. असा राजा रावण आवेशानं अति थाटामाटात निघालाय. आता निघाल्याच्या नंतर काय करतोय पुढे ऐकायचे आपल्याला. घाव घातला निशाणी शंख भेरी मृदंग धवनी ढोलटमकी किंकिणी रणवीरानी गाजती. आणि युद्धाला निघाल्याच्या नंतर घाव निशाणावर घातला पाहिजे. आधी त्या ठिकाणी तोफा वाजविल्या पाहिजेत. आताच्या काळातल्या तोफा पहिल्या असणाऱ्या त्या उकळ्या होत्या, दारू त्या उकळीत भरायची, मागं पुढं करायचं, टोला हल्ल्याबरोबर ते दंदिशी आवाज यायचा. आज बी आपल्या मित्रमॅनकडे आहे तसे गाडी असणारे ते, आणि तशा असणाऱ्या घाव निशाण्यावर घातला. शंख भेरी वाजवू लागले, काही असणारे आपले वीर गर्जना करतात, चला आता जायचंय, रामाला मारायचंय, लक्ष्मणजीला मारायचंय, वानर सैन्याला मारायचंय. तर तिकडे जायचे म्हणजे काय, रामनामाचा गजर यांच्याकडनं होता, यांच्याकडे फक्त चला ना मारा, ह्याला मारू त्याला बघू, अशा अवस्थेमध्ये असणारे सगळे गर्जना करू लागले. तर गिरबिडी तापडी गजरी शृंग वेणू गरजती गहिवरी खाखाई रणमोहरी वाट कैवारी गरजती. या ठिकाणी असणार ती वाद्य किडबिड 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 क्रम तशा वाजल्यासारखं काही असणारे वाद्य वाजू लागले. तर रणभेरीचा आवाज आहे त्या ठिकाणी असणारे वाजवले. तर काही खाखारे असे असणारे त्या वाद्य कामाचं नाव आहे. आता मग खाखारे असे असणारे त्या स्वर निघत होते त्याच्यामधून बाजूला की त्याला ते स्वर बोलायचा. चला म्हणलं की ते स्वर एकदा चला म्हणून शब्द बोला, ते चला 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 असा आवाज घुमत चालायचा. अशा रणभेरी वाजू लागल्या. तर राजा रावण रथावर स्वर झालाय, निघाला पुढं. काळा वाजती चिन काळा भुरुंगाचा ध्वनी आगळा रणित्राटीला भोंगळा राक्षस लाग. आणि भोंगळ नावाचं काही यंत्र आहे तिथं असणारं वाद्य कामाचं नाव आहे ते. रणाच्या ठिकाणी रणभेरी वाजू लागल्यात, आणि त्याचा स्वर जसा ऐकू येईल ना तसा त्या राक्षसामध्ये आनंद होऊ लागला. आता वाद्य काम वाजू लागले. आपलं वनवे चाललंय ना, वनवे चालल्याच्या नंतर कोणाला आनंद होत असतो का. यांचे मध्ये असणारी भाषा चालू आहे. चला बघू, रामाला मारो, लक्ष्मणाला मारो, वानर सैन्याला मारो. समोरच्याच जोपर्यंत उत्तर येत नाही ना तोपर्यंत वनवे चाललंय. वनवे चालल्यावर घ्यायचीच गरज नाही ना. समोरच्या जर उत्तर दिलं तर मग घाबरत असते. वनवे चालले, मोठ्या आनंदामध्ये निघालेत. काय करता ऐसे सैन्या सपरिवारी वाजंत्र्याच्या गजरी रावण निघाला बाहेरी नरवानरी उतरता. ऐशा सैन्याच्या सहपरिवारी
वारी सगळेच आता निघालेत. आपले मुलं निघाले, बाळ निघाले, तर नातू निघाले, पंतू निघाले आणि पुन्हा त्याच्यामध्ये वाजंत्री वाजू लागली. वाजंत्र्याचा स्वर पुन्हा पहिले वाजंत्री होते, आताचा नाही बरं का. पहिल्या वाजंत्री जर त्या पिपाण्या स्वर जर वाजला तर माणसाला ते त्याच्या गुंगीमध्ये तल्लीन व्हायची माणसं. एवढा स्वर चांगला होता, छान होता. आता ते नाही डमडांग डिमडांग डमडांग डिमडांग, काय त्याला काम नाही, स्वर नाही, काय गाणं चाललंय ते नाही. पण त्या पिपाणीमधून जर गाणं तर बरोबर गाण्याचे शब्द बाहेर पडायचे. असं सुंदर असणारं गायन होतं. आणि ते वाजंत्री लावलेले तर ते वाजवीत वाजवीत राजा रावण निघालाय. सैन्य पताका संख्यात श्वेत रक्त सुनील पिता दानिंब सुमनी शोभत सिंदूर नावित नेका. या ठिकाणी आता कुणाच्या ज्याचे त्याचे वर्णन करू लागले. तर श्वेत वर्ण काय असे असणार आहे, कुणाचा कलर असणारा त्या ठिकाणी जांभूळ वर्ण आहे. असे कोणाच्या घोड्याचे कलर वेगळे, जातीचे कलर वेगळे, रथाला असणारे लावलेल्या वेगवेगळ्या असणाऱ्या झेलर आहेत. आपले आपले जसं लावू वाटल तसं. होळ्या दिवशी जसे आपले बैल सजवितात ना, आणि त्या पद्धतीने आपले रथ घोडे सजविलेले आहेत. राजा रावण वाद्य वाजवीत वाजवीत असणारे काही वाजवण्या पुढे राजा रावण रथावर बसलाय आणि राजा रावणाचा रथ पाठीमागे निघालाय. देखोनी राक्षस संभार वानर्याला पार घेऊन वृक्ष शिरा शिखर युद्धा सत्वर निघाले. बघा, देखो नि राक्षस भार. इकडून राजा रावणाचं सैन्य आपल्या अंगावर येऊ लागलं आणि येत असताना मग बघा आल्हाद भारी. कुणाला आल्हाद वाटला, आनंद वाटू लागला. वाढणारी द्यायची गरज नाही, लगेच ताबडतोब सावध. ज्याने त्याने ज्याची त्याला लगेच सूचना केली, सावध राजा रावणाचं सैन्य येतंय. शांत बसून जमणार नाही. आनंदाने म्हणले उठता. कोणी असणारे खांब उपटित, कोणी झाड वृक्ष उपटित, कोणी पाषाण हातामध्ये घेतले. अशा अवस्थेमध्ये वानर सैन्य सज्ज झाली. राजा रावणाचं सैन्य चाललंय. काय अवस्था होती सांगा. जैसा शोभ्य सागरा तैसा वानराचा वारा ते देखोनिया दशशिरा निशाचर सकंप. एवढ्या आनंदात निघाल. ते मग सांगितलं ना, वनवे जवळ चालतंय तोपर्यंतच आनंद होता. कोणाला राक्षसाली. ज्यावेळेस प्रभू रामचंद्राचं सैन्य हातामध्ये असणारे शस्त्रास्त्र घेतले, म्हणतात कोणते शस्त्र, त्यांच्याकडे बाण नव्हते, तलवारी नव्हत्या. अशा आपल्या भाषेमध्ये सांगायचं, झाडाचे फटे मोडले, हातामध्ये काट्या घेतल्या. कोणी दगड घेतले, पाषाण घेतले, पर्वत घेतले, उभं राहिले, सज्ज झाले. सज्ज झाल्याबरोबर राजा रावणाच्या सैन्यानं बघितलं. अरे बापरे म्हणले, मगाचा आनंद 50% कमी झाला. कशाला? नुसतं बघितल्याबरोबर वानर आली. वानरले बघितल्याबरोबर राजा रावणाच्या सैन्यामध्ये कंप नावाचा, कंप म्हणजे काय, अंगामध्ये थरथरी सुटली. कापर सुटला आपल्या भाषेमध्ये. सगळे घाबरू लागले, लटलट लटलट लट उडाले. आणि बापरे म्हणले, रामाचं सैन्य आपल्यापेक्षा बी भारी दिसतंय, आता काय करायचंय. सुवेळागरी श्री रामचंद्रा देखोनी राक्षस सैना भारा सैन्य अतिशय अपार वीर दुर्धर रणयोद्धे. श्रेणाच्या ठिकाणी, पर्वताच्या ठिकाणी भगवंत प्रभू रामचंद्राने लक्ष्मणजी असणारे बसलेले. सगळ्या वानराची सैन्य चौकोन उभे राहिलेली. हातामध्ये आपले आपले असणारे, एकही बिगर दगडाचा, एकही बिगर पाषाणाचा, एकही असणारा, तुम्ही म्हणता बारक्या काट्या नव्हत्या, वृक्षच उपटायचा त्यांनी. आणि वृक्ष उपटून हातामध्ये घ्यायचा. सांगा, एक झाड उचलून टाकल्यावर किती खाली दबतेल. असे वानराची सैन्य चौकून दिसू लागलं. शोभायमान भगवंत प्रभू रामचंद्र जसा असणाऱ्या किरणामध्ये सूर्य दिसावा ना, आणि तसं असणारे भगवंत वानर सैन्यामध्ये दिसू लागले. तर राजा रावणाच्या सैन्याला कंप सुटला. पुढे जरा जास्त वेगात चालायचे, ती पावलं पुढे जायचे सोडून रिवर्स गेअर पडू लागले. रिवर्स गेअर, पुढचा गेअर बंद झाला. आता काय करतोय राजा रावण सांगा पुढं. विभीषण हापुसे श्री रामचंद्रा नाना पताका ध्वज विचित्रा कोणाचा हा सैन्य
समुद्रा अति दुस्तर शोभ्य. त्यावेळेस भगवंत प्रभू रामचंद्राने विचारला सुरू केला विभीषणा, अरे बघ मला ते पुढून जे येत आहे ना, एवढं असणारं सैन्य, एवढा असणारा दळभार दिसतोय, वाद्य काम वाजू लागले तर बरं त्याच्यामध्ये शोभा बी कमी नाही. मगाच वर्णन केलं राजा रावणाचा, राजा होता तो, राजाच्या रथाची सैन्याची शोभा काही कमी नव्हती. हा दळभार कोणाचा येतोय त्याच्याबद्दल माहिती विचारते. सांग विभीषणा कोण आहे ते? रावण सदा भयभीता राक्षस सैना भयचकिता निशंक कैसे निपयता अति गरजता उल्हासे. या ठिकाणी सतत राक्षस घाबरत होते, भीती होती त्यांच्या मनामध्ये. राजा रावणाला थरकाप सुटलेला होता आणि मग आज निशंक, भीतीच नाही त्याला, गर्जना करून येऊ लागलेत ना, मोठमोठ्यानं भेरी वाजवू लागले, निशाणे राटू लागल्यात. मोठमोठ्या पंगळ नावाचं तर यंत्र आहे, त्याच्यावर जर ढोलासारखा आवाज मारला तर आताचा डीजे असतो ना, डीजे आपले तर वाटतंय आपलं हृदय फुटतं की काय. आताचे मग तवाचे डीजे केवढे असते सांगा. आणि ते शस्त्र अस्त्र असणारे तसे घेऊन येऊ लागले. तर विचार चालला विभीषणाचा आणि भगवंत प्रभू रामाचा, आज निशंक कसा काय येऊ लागला एवढा राजा रावण? नाही तर त्यांच्या सैन्यामध्ये एवढी ताकद नसते ना येण्याची. कोणाचा असणारा वरदास्त असेल त्याला, कोणाचा तरी वरदास्त असल्याशिवाय येणार नाही. मग आता त्या ठिकाणी विभीषण काय माहिती देतोय कुठं? शूल शक्ती खड्गधार गदा मुंदर लौरी चक्र घेऊन या शस्त्र सबळ संभोर वीर दुर्धर भद्र जाती. अरे असणारे एवढ्या हातामध्ये शस्त्र घेतले तर धुरंधर असा आवाज आहे, मोठमोठे नगारे वाजवू लागले तर रणयोद्धा कमी नाही तर त्यांच्या आवाजावरून ओळखू येत असतं, चिन्ह कळत असते माणसाला पुढचे बोलल्यावर. आणि अशा असणाऱ्या अवस्थेमध्ये सैन्य दळभार घेऊन कोण येतोय याच्याबद्दल माहिती विचारतात. कोण आहे सांगा पुढं? ऐसे बोलत बोलता येता देखोनी लंकानाथा रणश्री चढली रघुनाथा करावया घाता निज शत्रूच्या. असे बोलता बोलता विभीषणाबरोबर संवाद रामाचा आणि विभीषणाचा चाललाय. तोपर्यंत राजा रावणाचं सैन्य जवळ 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 येऊ लागलं. भगवंत प्रभू रामचंद्राचं लक्ष गेलं, ओळखलं राजा रावण आहे म्हणजे हा. लंकेचा राजा रावण दिसल्याबरोबर आवेश चढला कोणाला? प्रभू रामचंद्राला आवेश आला. आपला शत्रू आपल्या दिशेने येतोय ना, आता त्याच्या बरोबर युद्ध खेळायचंय म्हणजे खेळायचंय. रामाला आनंद वाटू लागला, आवेश आला, बाहुला स्फुरण आलं भगवंताच्या. आणि काय केलं रामाने सांगा पुढं? अजानुबाहो भुजगेंद्र समता स्फुरणाले श्री रघुनाथा धनुष्य सजोनिया हाता होय पुसता विभीषणा. अजान बहु असणारा भगवंत प्रभू रामचंद्र आपल्या गुडघ्याच्या खाली हात ज्याचे आणि त्या प्रभू रामचंद्राला आवेश आला. आवेश आवेश आला आणि आवेश आल्याच्या नंतर भगवंताने धनुष्याला हात घेतला, हातामध्ये धनुष्य घेतलं आणि धनुष्य घेऊन श्री भगवंत प्रभू रामचंद्र सज्ज झाले. विभीषणाला विचारतात, विभीषणा सांगू पुढे कोण आले ते? सैन्या माझी रण प्रवीण निधळे निशंक कोण कोण त्यांचे सांग पासू चिन्ह रणी शोधून मारावया. विभीषणा, अरे हे जे राजा रावणाचं सैन्य यायला लागले ना आपल्या समोर, त्या सैन्यामध्ये निधडे निधडे वीर ज्यांच्याकडे खूप मोठा आवेश आहे, ताकद आहे, शक्ती, डोकं, कला आहे, अशांची असणारे काय कर, आज मला नाव सांग कोण कोण आहेत ते. यांच्या पैसे जरा निवडत बारक सैन्य आधी मारायचं नसतं. आपल्या अंगावर जो आलाय ना पहिला मेन मारला की बाकीची पळून जात असतात, घाबरत असतात. याला म्हणायचे खरी चतुर आणि हुशार. चतुरा तो शिरोमणी, गुण लावण्याची खाली. भगवंताने विचारलं, विभीषणा
मुख्य धोरण कोण आहे ते सांग मला. का तर रणयुद्धामध्ये रणभूमीमध्ये आधी त्यांचा अंत करायचा. बाकी काय राजा बोलंदाला आलं उगाच सैन्यानं चला म्हणले निघालेले मारून उपयोग नाही. ज्यांनी काढलंय का सैन्य त्यांचे नाव आधी पहिले यादीत घे असं विभीषणाला यादी विचारली भगवंतानी. आता विभीषण कोणाची यादी सांगतोय सांगा पुढं. कोणी श्रीराम वचन विभीषण शुक्र बुद्धी समान राक्षस सैन्य वीर दारुणा त्यांचे सूचना सांगता. ऐकोनी भगवंताचे वचन प्रभू रामचंद्राने विचारल्याच्या नंतर सुबुद्धी होता शहाण्या बुद्धीचा होता विभीषण. असा तसा नव्हतं बरं का. विभीषणानं त्यावेळेस असणारा चौकट नजर फिरवली कुणाच्या राजा रावणाच्या सैन्याकडं. आणि सैन्याकडं आता नावं सांगून जमतंय का बरं. नावं सांगितले शिंदे महाराज एक आले तोंडे महाराज एक आले तर आपली ओळख नाही मग बाण कुणाच्या अंगावर सोडायचा नाही ना जमणार तसं नाव सांगून. विभीषणानं त्यांच्या अंगावरले चिन्ह सांगायला सुरू केले. तोंडे महाराजांच्या डोक्याला गमजा गळत आहे चष्मा घातलेला आहे गंध लावलेला आहे याला म्हणायचं हुशार. सांगणारा सुद्धा हुशार पाहिजे. शिंदे महाराजांनी टोपी घातली त्या टोपीवाल्याने सगळ्याच्या आधी पुढे काढले चला 11 वाजेपासूनच फोन येणार आहेत का नाही चला लवकर. मग आधी त्यांच्याकडे बघावं लागेल आपल्याला बरोबर आहे का. असा विभीषणानं चिन्ह सांगायला सुरू केले. सैन्यामधल्या खुणा दाखवू लागले तर पहा ती खून दिसती ना तो एक मेन आहे त्याच्यापेक्षा अशी खून आहे ते नंबर 2चा अशी यादी वाचून सांगायला विभीषणानं सुरू केली. सावधाय से श्री रामचंद्रा मुख्य करोनी दशशिरा रण प्रवीण 12 धुरा अति दुर्धरा ते ऐक. रामा 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 बघा म्हणला तो मुख्य ती दिसतोय ना रथावर बसलेला आहे का तो कोण 10 तोंडाचा दिसतोय ना 10 तोंडाचा मेन असणारा मुख्य रावण आहे तो. रावणाची पहिली आधीत रावणाची माहिती दिली. आणि त्याच्या बरोबर असणाऱ्या 12 जण मेन धोरायता सोबत घेऊन आलेल्या मुख्य असणारे 12 जण आहेत. त्यांच्या बद्दलचे असणारे चिन्ह रामा सांगतो लक्ष द्या जरा. बालर्क तेजसी समान गजस्कंदी आरोहण गजडुल ताडुले आपण अकंपन तो जाण. प्रभू रामचंद्र तो असणारा हत्तीवर बसलेला दिसतोय का. आणि कसा आहे बाल सूर्या समान बघा लहान सूर्य उगवता सूर्य असावा किरण निघावते त्याच्यामध्ये किती सुंदर रूप दिसतंय. राजा रावणाच्या त्या राक्षसाचं सुद्धा वर्णन आहे. आणि त्या हत्तीवर बसल्या हत्ती चालताना जसा हत्ती डुलतो ना तसा हा वरी बसून डुलतोय म्हणला. आणि त्याचं नाव असणार कंपन आहे असं सांगितलं. त्या कंपनाचा पहिला नंबर 2ला नंबर कंपनाचा लावला. मागे मारिला कंपना त्यांच्या बळाशी समान अतिशय रण प्रवीण निधडा पूर्ण रणयोद्धा. रामा पाठीमागा असणारा सुद्धा एक कंपन मारला होता त्याच्याच बळा समान. हो तेवढ्या बळाचा तुलनेचा असणारा हा एक कंपन नावाचा राजा रावणाचा मुख्य 12 पैकी एक प्रधान आहे. आणि योद्धामध्ये अति प्रवीण आहे अति हुशार आहे चतुर आहे. आणि म्हणून त्याला असणारा हत्तीवर बसविले हत्तीश्वर आहे तो. याच्यासाठी पहिले आदेवर हेनली बघावं लागेल बर का. यादी राम येडे नव्हते. रामाने आधी विभीषणला विचारलं होतं घरचा बेद्या लंका दहन झाली. विभीषण जर रामाला सहकार्य करीत नव्हता ना एवढी माहिती कोणाला देता आली नसती. याच्यामुळे आपला भाऊ आपल्या वाटणीसाठी पैशासाठी धनासाठी लोभासाठी कधीच आपलेपासून दूर लावू नका. रामायणामध्ये ऐकून घ्या. अरे आपला भाऊ जर जवळचा दूर गेला आणि आपल्या शत्रूला जर भाऊ जाऊन भेटला तर आपली प्रॉपर्टी सांभाळणं कठीण होती आपली. याच्यासाठी पहिले म्हणायचे पाठबळ भाऊ हो द्या. आता म्हणते एक बस गरजच नाही दुसऱ्याची.
अरे एकाचं तोंड बघून म्हणायचे पहिले मुलगी द्यायची तर कुटुंब बघून द्या, मोठा असणारा परिवार असावा. मोठ्या परिवारामध्ये जर आपली मुलगी दिली तर सगळ्याची कोरकोर जरी उरली तरी आपल्या मुलीचं पोट भरतंय. आता तसं नाही, आपल्या जावायला भाऊच नसावा, म्हणजे सगळी प्रॉपर्टी आपल्या एकट्या मुलीची, अशी अवस्था आताची बरं. त्याला म्हणायचं अल्प विचाराची. आपल्या पायाच्या अंगठ्यावर बघणारे पण दूर बघणारे वेगळे होते. असा असणारा बिभीषण तिथून लावला आणि बिभीषण गेल्यामुळं बिभीषणानं सगळी माहिती मेंदुराची रामाला दिली. अशी अवस्था झाली. सांगा आता पुढं बदलायच्यात का आम्ही चालू द्यायचंय? राहिलं का? बरोबर, चालू द्या. ज्यांच्या ध्वजी सिंह केता बळे गजबळे उन्मत्ता इंद्र धरून आलेला तिथं इंद्रजित तो झाला. ज्याच्या असणाऱ्या ध्वजावर सिंहकेत असा असणारा जो दिसतोय ना त्या ध्वजावर असणारा, आणि ज्यानं इंद्राला धरून आणलं होतं आणि त्या रथावर इंद्राला धरून आणल्याच्या नंतर जिंकल्याच्या नंतर त्याचं नाव इंद्रजित पडलंय. आणि तो ते चिन्ह त्याचे म्हणजे ध्वजावर सुद्धा चिन्ह आहेत ना, ते सांगावं लागतात. आणि त्याचं नाव इंद्रजित आहे रामा. आणि त्या इंद्रजिताचा तिसरा नंबर, पहिला आधी रावणाचा सांगितला, दुसरा कंपनाचा सांगितला आणि तिसरा इंद्रजिताचा. यादी सांगायला सुरू केली. अशा अवस्थेमध्ये असणारा बिभीषण माहिती देतोय. भगवंत फक्त माहिती घेऊन ऐकतात. सैन्य जवळ येणार आहे, अजून युद्धाला सुरुवात नाही. सुरुवात झाल्याच्या नंतर पुन्हा विचारायला वेळ नसतो. त्याच्यासाठी आधी माहिती घेऊ लागले. कसं युद्ध होत आहे बघा. धनुष्य करुणी टणकार रतीरण योद्धा विचित्र अति काय महावीर अति दुर्धर सुरवर्या. रामा. आणि त्या सगळ्या सैन्यामध्ये ज्यांना आदेवाला धनुष्य हातामध्ये घेऊन कानापर्यंत दोरी वडली ना, टणात कारून बाण ज्याच्या धनुष्यावर आधीच नियोजन केलंय आणि त्याचं नाव अतिकाय आहे. एवढा युद्धात तो असणारा हुशार आहे. सुरवरापैकी कोणालाच ऐकत नाही. देवाली सुद्धा कमी पाडतोय. एवढी ताकद, चतुराई, हुशारी त्या अतिकायाकडे. चौथा नंबर सांगून दिला. असे 12 जण आहेत. असे असणारे राजा रावणा बरोबर मेन युद्ध आले तर रामा जरा लक्ष देऊन बघा बरं. घंटा सनाद सालंकार खरारूढ महोदर गरजत आहे खरस्वर अरक्त नेत्र रणयोद्धा. आणि ती घंटा वाजती गळ्यातली कुणाच्या? गाढवाच्या गळ्यात घाटी बांधलेली आहे. त्याच्यावर महोदर नावाचा राजा रावणाचा प्रधान आहे. आणि गाढव जसं ओरडत आहे तसा हे ओरडतोय बघा. मग ते चिन्ह सांगितले आणि त्याचा मला वाटतं 5वा नंबर आला. बरोबर आहे का? लक्ष ठेवा का एखादा इसरण. 5वा नंबर आलाय. 5वा रामा. आणि ते महोदर किती असणार आहे युद्धामध्ये तल्लीने सांगतो पुढं. सुवर्ण पाखरांचा विचित्र वारो त्यावरी बैसला रावण कुमारो नरांतक महावीरो खडग दुर्धरो रणमारा. स्वर्णपंखी असा असणारा आणि जो अश्व आहेत, घोडे आहेत ना, त्याच्यावर राजा रावणाचा जरा जवळचा सखा मुलगा नरांतक नावाचा महादुर्धर युद्धासाठी. साधा नाही बाबा. आणि त्याच्यासाठी 6वा नंबर लावला. आता 6 जणांची यादी झाली. मला वाटतं आमची यादी सुद्धा सांगण्याची आता वेळ संपली असं वाटलंय. बरं चला 7व्याचा नंबर आपण रामा सांगतो पुढं ऐका जरा. किंकिनी माया विभूषिता गजारूढ शूळ हस्ता त्रिशुरा गज योद्धा विख्यात विभूघातंकार नमर्दे. या ठिकाणी असणारी किंकिनी नावाचं असणारं शस्त्र वाजत आहे ना, गजवर रूढ झालाय
आणि खूप असणारा योद्धा, आणखी त्याचं नाव नाही बरं का सांगितलं. हा, देवादी देवाला सुद्धा त्या ठिकाणी तो कमी पाडल एवढा रामायुद्ध आहे. त्याच्याकडे लक्ष द्या. मला ते कशावर बसले? हत्तीवर बसले. घंटा वाजली, किंकणी नावाचं शस्त्र ते असणारे वाद्य काम आहे ते वाजू लागलंय. पण लईच भारी बरं का ते. तर 7वा नंबर त्यांचा लावा. हा, दुसऱ्याचा पुन्हा बघू अजून कोणाचा लावायचं. पण हे असे युद्ध आहेत ना, हे मेन रामा तुम्हाला सांगतोय तुमच्या वाट्याला इथे. बाकीचं सैन्य बघा दुसरीकडं. पण भगवंताच्या हिशेवर सगळे हे विभीषण सांगू लागलाय. ज्यांच्या आरती पनंगा खेत रतानुगती अति विख्यात धनुर्बाणी रणाभिवृत्त कुंभ उन्मत्त रिपुघाती. ज्याच्या रथाला धनुर्केत नावाचं असणार ते चिन्ह दिसतंय ना, आणि तो धनुर्वाडा खूप युद्धामध्ये असणारा हुशार आहे बरं का. कुंभ नावाचा आहे तो, आणि त्याचं नाव कुंभ सांगितलं. त्याच्याकडे जरा लक्ष द्या, चित्त द्या. रामा 8वा नंबर लागलाय. आता 9व्या नंबर कुणाचा लावायचा ते शिंदे महाराजांनी लावायचा. आपण बसून ऐकायचं. एका सुईनं शिंदे महाराज गेले मंदिरात.